श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले. तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात. या दिवशी व्रत केल्याने अत्यंत महत्त्वाचे आहे. असे म्हणतात की या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो. तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यावर कृपा करते. वटपौर्णिमा ही 10 जून 2025 रोजी आहे. तर पौर्णिमेची तिथी ही सकाळी 11:35 सुरू होईल. तर तिथी ही संपते ती 11 जून दुपारी 1:13 संपेल. तर वटसावित्रीची पूजा आपल्याला शुभ मुहूर्तावर करायची आहे. तर सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पूजाविधी सुरू करणे शुभ आहे. तसंच पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळही शुभ आहे. वडाची पूजा करताना लागणारे साहित्य ते म्हणजे 2 हिरव्या बांगड्या, शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा आणि गहू. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्याची हळदी कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. गणपतीचं पूजन केल्याच्या नंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. तसंच वडाच्या झाडाला सूत बांधून 3 प्रदक्षिणा घालाव्यात आणि त्यानंतर 5 सुवासिनीची आंब्यानी व गव्हानी ओटी भरावी. तसेच या दिवशी सावित्रीचीही पूजा करावी, तिची प्रार्थना करावी. सायंकाळी सुवासिनीसह सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करावे. सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्य नमः पाहि दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्र्या सहित तस्य ते अवियोग्य तथास्माक भूयात जन्मजन्मानी. वडाच्या झाडाचे महत्त्व आपल्याला खूप ठिकाणी पाहावयास मिळेल. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या तब्बल 22 वर्षाच्या अक्कलकोट येथील वास्तव्यात याच वटवृक्षाच्या सानिध्यात लक्षावधी भक्तांना दर्शन दिले आणि मार्गदर्शन केले. आपल्या शिष्यमंडळीत समवेत या वृक्षाखाली जणू महाराजांचा दरबारच होता. या वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव असते. म्हणून या वटवृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.